आज आपण काय सिद्ध करणार आहोत तर समजा दोन पॅरलल लाईन्स आहेत आपल्याकडे एम आणि एन आणि ही आपली ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे ह्या समांतर लाईन्स आहेत आणि आपल्याला काय हे आपलं काय आहे समजा सेडिक आहे. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे इंटेरियर अँगल म्हणजे इंटेरियर म्हणजे कुठलं ए आणि बी हे काय असतं सप्लिमेंटरी असतात जे आहे दोन्ही बाजूचे म्हणजे या बाजूला बघितलं आणि या बाजूला बघितलं तरी ते काय असतात समजा सप्लिमेंटरी असतात म्हणजेच काय असतात ते दोन्ही एकमेकाची पूरक कोण असतात हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह करायच्या आपली आपण एक हे बघूया. समजा माझ्याकडे दोन काय पॅरलल लाईन्स आहेत दोन माझे पॅरलल लाईन्स आहेत अशा किंवा आपण पहिला पॅरलल लाईन नको असंच बघूया. दोन लाईन्स आहेत अशा पॅरलल आहेत त्या माहीत नाही आपल्याला आणि इथे एक ट्रान्सव्हर्सल आहे किंवा सेडिक आहे. समजा हे अँगल हा अँगल आणि हा अँगल आपण कन्सिडर करूया ए आणि बी आहे तो समजा अँगल ए प्लस अँगल बी हा जर लेस दॅन 180 असेल लेस दॅन 180 म्हणजे काय असणार आहे दोघांची बेरीज केली तर काय असेल लेस म्हणजे 180 पेक्षा काय असणार आहे कमी असणार आहे. तर डेफिनेटली काय होते समजा ह्या लाईन वाढवल्या आपण कारण बघा 92 काटकोणापेक्षा त्या कमी असतील दोन राईट अँगलपेक्षा तो काय असेल कमी असेल तर वाढवल्या तर ते काय असणार आहे ते एकमेकांना छेदणार आहे. हे युक्लिडचं प्रमेय आहे तुम्ही माहीत असेल बघा जर दोन्ही मधला काय जर इंटेरियर म्हणजे अँगल आहेत आपले किंवा दोन लाईन्स आहेत आपल्या लाईन्स पॅरलल नाही म्हणत मी आणि त्याला एक ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे सेडिक आहे आणि त्या जर या दोन मध्ये जो अँगल होता मध्ये इंटेरियर कोण म्हणतो त्याला अँगल्स म्हणतो तर ते जर कोण 180 पेक्षा जर कमी असतील तर डेफिनेटली त्या लाईन्स काय होणार आहे एकमेकांना छेदणार आहेत म्हणजे एक कुठेतरी त्या मिळणार आहेत इंटरसेक्ट होणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर याच्या साईडने आपण काय करणार आहे तर हा हे प्रूव्ह करणार आहे की इंटेरियर अँगल्स असतात ते आयदर साईडमध्ये सप्लिमेंटरी असतात. तर त्याच्यासाठी मी तीन कंडिशन घेतो बघा. पहिली कंडिशन मी काय घेतो तर ए प्लस बी हा अँगल ए प्लस बी हा लेस दॅन 180 आहे. दुसरी कंडिशन काय घेऊया तर अँगल ए प्लस बी ही ग्रेटर दॅन काय 180 आहे. आणि तिसरी घेऊया आपण अँगल ए प्लस बी इक्वल टू 180 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे तीनच कंडिशन होऊ शकतात. काय होऊ शकतात समजा ए आणि बीचं ॲडिशन केलं तर ते एकतर 180 पेक्षा कमी असणार 180 पेक्षा जास्त असणार किंवा तिसरा काय असणार आहे 180च असणार आहे. अँगल ए प्लस अँगल बी 180 कारण आपल्याला काय दिलेलं आहे बघा दोन पॅरलल लाईन दिलेले आहे एक आपली काय दिलेली आहे ट्रान्सव्हर्सल दिलेले आहे आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे तर इंटेरियर जे अँगल आहेत ते काय करायचे 180 डिग्री प्रूव्ह करायचे. मग प्रूव्ह करण्यासाठी मी तीन कंडिशन घेतलेल्या आहे त्याच्यापैकी पहिली कंडिशन बघूया. कन्सिडर करूया की आपण काय केलं अँगल ए आणि अँगल बी इज लेस दॅन 180 आहे म्हणजे हा अँगल आणि हा अँगल आपल्याला काय 180 आहे पहिली कंडिशन दिलेली आहे. अँगल ए प्लस अँगल बी हा लेस दॅन 180 आपण काय करूया मानूया लेट अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 लेस दॅन 180 असं मानूया. आता असं जर आपण मानलं तर काय झालं सांगा ह्या जर लाईन्स आपण वाढवल्या पुढे तर युक्लिडच्या प्रमेयानुसार काय होणार सांगा त्या कुठेतरी टच व्हायला पाहिजे आणि जर टच होत असेल तर डेफिनेटली ह्या लाईन्स काय नसणार आहे पॅरलल लाईन नसणार. पण आपण कन्सिडर काय केलं एम पॅरलल टू काय कन्सिडर केलं एम केलं. त्यामुळे हे जर आपण कन्सिडर केलं की अँगल ए प्लस अँगल बी 180 हा लेस दॅन 180 आहे तर आपण काय करणार आहे ह्या पॅरलल लाईन नाही होणारच नाही आहे. त्यामुळे आपण ही कंडिशन आपण काय करू शकत नाही वापरू शकत नाही. तर मी काय करतो आता दुसऱ्या कंडिशनकडे जाऊया. एकदम सिंपल बघा सिंपलमध्ये तुम्हाला सांगतोय की आता आपण दुसरी कंडिशन काय आहे समजा अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 आहे असं आपण कन्सिडर करूया. म्हणजे अँगल ए प्लस बी ग्रेटर दॅन काय 180 असे कन्सिडर करूया. मग ते कन्सिडर करताना आपण काय करूया पहिल्यांदा मी एक कंडिशन देतो बघा अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 आहे कारण लिनियर कोण आहे रेशियो कोण आहेत बघा ही आपली एक कंडिशन झाली. दुसरी काय बघा हे पण रेशियो कोण आहे अँगल सी प्लस अँगल बी हे पण काय झालंय
180 आहे. त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो बघा की अँगल ए प्लस अँगल डी प्लस अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू काय होणार आहे, दोन्ही ॲड केले, हे ॲड केले आणि हे ॲड केले, म्हणजे आपल्याला किती मिळालं सांगा, 360 मिळालं. आता मी काय करतो तर अँगल ए आणि अँगल सी आहे ना, तो काय करतो मी त्या बाजूला करतो. अँगल ए आणि अँगल डी समजा आपण त्या बाजूला केला तर काय होते समजा, इथे लिहितो मी अँगल सी प्लस अँगल बी इक्वल टू अँगल सी प्लस अँगल, आपल्याला त्या बाजूला काय द्यायचं आहे, ए आणि बी द्यायचं आहे, तर आपण काय करतो अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू काय देतो मी 360 मायनस अँगल ए प्लस अँगल बी. आता आपण कंडिशन काय, आपली कंडिशन काय सांगा, सेकंड कंडिशन काय की तो मोठा आहे, अँगल ए प्लस अँगल बी 180 पेक्षा काय मोठा आहे, अँगल ए प्लस अँगल बी काय 180 पेक्षा मोठा आहे. डेफिनेटली हा जर मोठा असेल तर अँगल सी प्लस अँगल डी काय असणार आहे, छोटा असणार आहे, 180 पेक्षा काय असणार आहे, छोटा असणार आहे. म्हणजे आपण कंडिशन काय दिली, अँगल ए प्लस अँगल बी हा काय 180 पेक्षा मोठा आहे. तर इथे हे सिद्ध होतं की हा जर मोठा असेल 360 मधनं ग्रेटर दॅन जर आपण 180 हे केलं मायनस केलं तर आन्सर डेफिनेटली काय येणार आहे, लेस दॅन 180 येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, हे जर लेस असेल अँगल सी आणि अँगल डी हे जर 180 पेक्षा कमी असेल डेफिनेटली काय होणार आहे, ह्या दोन्ही लाईन्स काय करणार आहे, एकमेकांना कुठेतरी टच होणार आहे, इंटरसेक्ट होणार आहे. पण आपल्याला काय दिलंय सांगा, एम आणि एन काय दिलंय, पॅरलल लाईन म्हणून दिलंय. त्यामुळे ही पण कंडिशन आपली काय होणार नाही, फॉल्स असणार आहे. पहिली कंडिशन फॉल्स होते, दुसरी कंडिशन फॉल्स होते, त्यामुळे डेफिनेटली काय असणार आहे, तिसरी कंडिशन आपली काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यामुळे आपण हे प्रूव्ह केलंय की अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180. हे प्रूव्ह झालं की डेफिनेटली आपण हे पण प्रूव्ह करू शकतो की अँगल बी डी प्लस अँगल सी इक्वल टू काय असणार आहे, 180 असणार आहे. तर याला आपण काय म्हणतो, तर इनडायरेक्ट मेथड म्हणतो. डायरेक्टली आपण नाही प्रूव्ह केलं. तर पहिल्यांदा मी काय घेतलं, 3 कंडिशन घेतल्या, परत एकदा मी सांगतोय बघा. तर अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 एक कंडिशन झाली. दुसरी काय घेतली, अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 घेतली. आणि तिसरी कंडिशन आपण काय घेतोय की अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 घेतो. तर पहिली जर आपण बघितली अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 असेल तर ह्या दोन्ही लाईन एकमेकांना काय होणार आहे, कुठेतरी जाऊन टच होणार आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय त्याने की एन आणि एम पॅरलल लाईन आहेत, त्या पॅरलल नसणार आहे. ही कंडिशन आपण वापरू शकत नाही, ही चुकीची आहे. आता दुसरी जर कंडिशन दिली तर आपण काय बघितलं, हे जर अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 असेल तर आपण प्रूव्ह काय केलं, अँगल सी प्लस अँगल डी हे काय असणार आहे, लेस दॅन 180 असणार आहे. म्हणजे हे जर जादा असतील 180 पेक्षा तर अँगल सी आणि अँगल डी काय असणार आहे, 180 पेक्षा कमी असणार आहे. आणि हे जर कमी असेल तर या बाजूला येऊन काय करणार आहे, लाईन ती टच होणार आहे, इंटरसेक्ट होणार आहे. आणि इंटरसेक्ट झाली तर या डेफिनेटली काय नसणार आहे, पॅरलल लाईन नसणार आहे. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलं, ते पॅरलल लाईन्स आहे. त्यामुळे ही पण कंडिशन काय आपण वापरूया, फॉल्स आहे. मग राहिली कुठली कंडिशन सांगा, अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 राहिली. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे की ही कंडिशन बरोबर आहे. ह्यालाच आपण इनडायरेक्ट प्रूव्ह म्हणतो. म्हणजे इनडायरेक्टली आपण प्रूव्ह केलं की अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180. म्हणजे काय, तर त्याचे इंटिरियर कोन्स हे काय असतात, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय असतात, तर पूरक कोन असतात. म्हणजे एका छेदिकेने छेदले असतात, एका समांतर रेषेना एकाला छेदिकेने छेदले असतात. त्याच्या एका बाजूला असणारे अंतरकोन काय असतात, एकमेकाचे पूरक कोन असतात. किंवा इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल द इंटेरियर अँगल ऑन आयदर साइड आर सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय असतात, तर 180 डिग्रीचे असतात. आता आपण काय केलं, तर इंटिरियर अँगल्स असतात ते काय बघितलं, सप्लिमेंटरी असतात असं बघितलं. आता आपण काय करूया, तर जर पॅरलल लाईन आहेत आणि इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, इक्वल आहे, ते आपण प्रूव्ह करूया. त्याच्यासाठी मी काय काढलं बघा, इथे अँगल ए बी आणि सी काढलेलं आहे. तर आपल्याला काय काय दिलेलं आहे, परत सेम दिलेलं आहे. एन आणि एम काय पॅरलल लाईन्स आहे, म्हणजे समांतर रेषा आहे. आणि यल ही त्याची छेदिका आहे किंवा ट्रान्सव्हर्सल आहे. प्रूव्ह करायला सांगितलं आपल्याला
अँगल ए आणि अँगल सी हे काय असणार आहे, इक्वल असायला पाहिजे. म्हणजे प्रूव्ह काय करायचं आपल्याला, अँगल ए इक्वल टू अँगल सी प्रूव्ह करायचं. तर आपण सिंपल प्रूव्ह करूया बघा. पहिल्यांदा मी काय करतो, पहिलं अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 असणार. का, कारण ते रेषीय जोडीतील कोण आहे बघा, दोन्ही एका रेषेमध्ये आहे. आणि रेषामध्ये जर कोण असेल तर त्यांची बेरीज काय असते, 180 असते, लिनियर अँगल. तर त्याची बेरीज काय असणार आहे, लिनियर पेअर अँगल. आपली त्याची बेरीज 180. दुसरं आपण काय केलं बघा, आत्ता आपण जस्ट प्रूव्ह केलं अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे कुठले झालं ते इंटिरियर कोन, इंटिरियर अँगलची प्रॉपर्टी झाली. तर ती आपण आत्ता जस्ट प्रूव्ह केलेली आहे. तर त्याच्यावरनं मी काय करू शकतो बघा, दोघांची राईट हँड अँगल म्हणजे राईट हँड साईड काय सेम आहे. हे इक्वेशन 1 झालं, समजा हे इक्वेशन 2 झालं, तर दोघांची राईट हँड सेम असेल राईट हँड साईड. तर डेफिनेटली लेफ्ट हँड साईड पण काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. म्हणून मी काय करतो इथे अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. इथे जर दोन्हीकडे बघितलं तर दोन्हीकडे काय अँगल बी आहे, अँगल बी आहे. त्यामुळे ते काय होऊ शकतात, कॅन्सल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला काय मिळू शकतं सांगा, अँगल ए प्लस इक्वल टू अँगल सी. आणि जर तुम्ही बघितलं इथे तर अँगल ए आणि अँगल सी हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. हे आपण काल बघितलेले करस्पॉन्डिंग कुठले कुठले असतात, जोड्या आपण बघितलेल्या. तर अँगल ए इक्वल टू काय असणार आहे सांगा, अँगल सी असणार आहे. आपण म्हणजे काय केलं सांगा, हे प्रूव्ह केलं करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, इक्वल असतात. ह्याच्यामध्ये मी थोडासा बदल करतो आणि मी ते काय लिहितो, तर आपल्याला आणि काय प्रूव्ह करायचं आहे, तर अल्टरनेट अँगल किंवा त्याला आपण काय म्हणतो, विक्रम कोन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, विक्रम. म्हणजे आपल्याला मगाशी आपण प्रूव्ह काय केलं, तर करस्पॉन्डिंग अँगल्स काय इक्वल आहे म्हणून प्रूव्ह केलं. आता आपण काय करूया, अल्टरनेट अँगल किंवा विक्रम कोन काय इक्वल असतात हे काय करूया, इझिली प्रूव्ह करूया. इथे बघा मी काय करतो, इथे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, हे दोन अँगल काय इक्वल आहे प्रूव्ह करायचे. मगाशी काय केलं, करस्पॉन्डिंग केलं. आता हे अल्टरनेट अँगल आपल्याला इक्वल आहे ते प्रूव्ह करायचं. मग मी पहिली कंडिशन काय घेतो बघा, बाकी सगळं सेम आहे. एम आणि एन पॅरलल लाईन्स आहे, एल ही ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका आहे. आणि प्रूव्ह करायचे आपल्याला अँगल ए इक्वल टू अँगल सी. तर मी पहिली काय घेतो बघा, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. का, मग असं काय सांगा, एका रेषेतील कोण आहे आणि एका रेषेतील जेव्हा कोण असतात ते काय असतात, त्यांची बेरीज 180 असते. हे आपण बघितलेलं आहे. दुसरं काय बघितलंय बघा, तर अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. आता आपण पहिलं प्रूव्ह केलं की काय केलं, इंटिरियर अँगल्सचा सप्लिमेंटरी असतं, ते आपण काय केलं, प्रूव्ह केलं. त्याच्या पुढे पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. तर ह्या तिन्ही तुमचे हे आहेत ना, ते आपल्या पुस्तकामध्ये दिलेले, सॉल्व्ह करून दिलेले. मी फक्त तुम्हाला चांगल्या प्रकारे काय करतो, एक्सप्लेन करतोय. तर आपल्याला हे प्रूव्ह केलं की अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 आपण प्रूव्ह केलेलं आहे. ते मी इथे घेतलेलं आहे. इथे जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये तुम्ही बघितला तर दोघांची राईट हँड साईड काय सेम आहे, मग असं 180 आहे. त्यामुळे त्यांची लेफ्ट हँड साईड पण काय असणार आहे, सेम असणार. अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. आणि इथे मगासारखं बघितलं तर अँगल बी दोन असायचं आहे, त्यामुळे ते कॅन्सल होणार. त्यामुळे आपल्याला काय मिळणार, अँगल ए इक्वल टू अँगल सी. इथे काय बघा, हा अँगल ए आहे आणि हा अँगल सी आहे. आणि तो जर बघितला तर काय झाला सांगा, आपला अल्टरनेट अँगल झाला. त्याच्यामुळे आपण हे प्रूव्ह केलं की जर काय असेल, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल द अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. किंवा जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता, विक्रम कोण काय असता, समान असता. आता आपण काय करूया, तुमच्या पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, 2 उदाहरणं आपण सोडूया आणि बाकीची तुम्ही ट्राय करणार आहे. आणि तुम्ही नाही आलं तर मी तुम्हाला काय करेन, सोडून देईन. तर याच्यामध्ये एक काय दिलेलं आहे बघा, एक अँगल दिलेला आहे 85 दिलेला आहे. इथे एक काय लक्षात ठेवा, इथे सांगितलेलं आहे एन पॅरलल टू एम सांगितलेलं आहे आणि यल ही ट्रान्सव्हर्सल आहे किंवा त्याला छेदिका म्हणतात. आणि आपल्याला सगळे अँगल्स काढायचे आहेत. तर आत्ता आपण काय बघितलं बघा, करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, सेम असतात म्हणून बघितलं. याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठला आहे सांगा, 85. हा काय
हा अँगल काय होणार सांगा 85 होणार आहे. नंतर हे काय झालं सांगा लिनियर लाईन मध्ये असलेले कोण झाले त्यामुळे दोघांची बेरीज केली तर काय व्हायला पाहिजे 180 यायला पाहिजे. त्यामुळे इथे मी काय करणार आहे आपल्याला 95 यायला पाहिजे. 95 प्लस 85 म्हणजे आपल्याला काय होतं बघा 180. आता राहिला कोण कुठला हा त्याचा याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे किंवा इथे आपण हे पण करू शकतो बघा 85 प्लस 95 म्हणजे एका रेषेतील कोण असेल तर त्यांची बेरीज काय असायला पाहिजे 180 असायला पाहिजे. त्यामुळे हे पण करू शकतो. हा 95 असेल हा 95 करस्पॉन्डिंग आपला अँगल झाला. याचा आता करस्पॉन्डिंग अँगल हा झाला इक्वल झाला. नंतर मी काय करतो बघा हे पण काय आहेत सांगा एका रेषेतले कोण आहे किंवा हे ऑपोजिट म्हटलं तरी चालेल. हे 95 ह्याचा ऑपोजिट हा झाला ह्याचा ऑपोजिट हा झाला ह्याचा ऑपोजिट हा झाला असं म्हटलं तरी चालेल किंवा याचा करस्पॉन्डिंग अँगल हा झाला असं काढलं तरी चालेल. ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा झाला असं काढलं तरी चालू शकेल. म्हणजे इझिली तुम्ही अशा प्रकारचे काय करता यायला म्हणजे तुम्हाला काढता येईल. आणि हे केव्हा पॉसिबल आहे जर तुम्हाला सगळं समजलं करस्पॉन्डिंग अँगल कुठले आहेत किंवा अल्टरनेट अँगल कुठले आहेत इंटिरियर अँगल कुठले आहेत. इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं ना इंटिरियर अँगलची बेरीज आपण केली सम केलं तर डेफिनेटली काय येणार आहे ते 180 यायलाच पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही पुस्तकातले सोडवा बघा जास्तीत जास्त सोडवा जेणेकरून हे तुमचं परफेक्ट. आणि मी तुम्हाला देतोय बघा पुस्तकामध्ये तुमच्या अनेक उदाहरण दिलेले आहेत ते पण आपण बघूया. ह्याच्यामध्ये काय दिलंय जे ते दोन अँगल्स आहेत त्यांच्या परस्पर म्हणजे ही BC पॅरलल टू QR आहे. मी इथे पाहिजे तर लिहितो बघा BC पॅरलल टू QR आहे. आणि दुसरं काय दिलंय तर AB पॅरलल टू PQ हे आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याने काय सांगितलं तर अँगल PQR हा इक्वल टू अँगल ABC हे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. पुस्तकातला प्रॉब्लेम आहे बघा. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं लक्षात आलं हा अँगल आणि हा अँगल काय इक्वल आहे प्रूव्ह करायचे. मी काय करतो ह्या लाईन्स आहेत ना थोड्याशा एक्सटेंड करतो अशा. मी काय केलं पुढे एक्सटेंड केलं आणि ही लाईन इकडे एक्सटेंड केली. आता आपण हा अँगल आहे तर मी कन्सिडर करतो एक्स आहे असं कन्सिडर करतो. आणि पहिली गोष्ट काय करूया आपण तर ही आपल्याला BC पॅरलल टू QR आहे QR BC पॅरलल टू QR कन्सिडर केला. आणि नंतर मी काय करतो तर त्याची ही ट्रान्सव्हर्सल आहे कुठली सांगा PQ ही काय सेदिका आहे किंवा त्याला काय म्हणूया ट्रान्सव्हर्सल किंवा त्याला काय म्हणूया आपण सेदिका म्हणूया. ही आपली काय झाली सेदिका. तर हा जर एक्स असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण कुठला आला हा झाला. हा पण काय असायला म्हणजे एक्स ला. त्याच्यावरून आपण काय केलं इथे मी पाहिजे तर PQRS लिहितो. त्याच्यावरून आपण काय केलं अँगल PSB इज इक्वल टू अँगल PQR इक्वल टू आपण काय प्रूव्ह केलं इथे पाहिजे तर लिहा करस्पॉन्डिंग अँगल. इथे काय केलं करस्पॉन्डिंग अँगल किंवा संगत कोन एक प्रूव्ह झाला आपला. आता दुसऱ्या वेळी आपण काय करूया सेकंड कंडिशन. आता आपल्याला हा आणि हा इक्वल दाखवायचा आहे. मग मी काय करणार सांगा ह्या दोन लाईन कन्सिडर करणार ज्या पॅरलल लाईन आहे PQ पॅरलल टू AB. देअरफॉर काय असणार सांगा अँगल PSB इक्वल टू अँगल ABC. कारण का सांगा इक्वल टू एक्स असणार कारण हा एक्स आहे म्हणून हा एक्स असणार आहे. त्याच्या पुढे पण आपण काय लिहिणार करस्पॉन्डिंग अँगल किंवा संगत. आता जर बघितलं तर काय झालं सांगा ABC इक्वल टू सुद्धा एक्स झालं आणि PQR इज इक्वल टू एक्स झालं. दोन्ही आपण बघितलं ABC इक्वल टू काय आलं एक्स झालं PQR इज इक्वल टू सुद्धा एक्स झालं. त्याच्यावरून आपण प्रूव्ह करू शकतो हे अँगल ABC इज इक्वल टू अँगल PQR. अशा प्रकारे आपण काय करू शकतो इझिली प्रूव्ह करू शकतो. तुम्हाला समजलं असेल बघा एकदम 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 काय सांगा सिंपल आहे. तुम्हाला नक्कीच काय झालं असेल ते समजलं. एक बाकीच्या उदाहरण आहेत ते तुम्ही सोडवा बघा कारण काहीतरी एक कुठला तरी अँगल दिलेला असतो त्याच्यावरून तुम्हाला बाकीचे अँगल म्हणजे तुम्हाला काय समजायला पाहिजे करस्पॉन्डिंग अल्टरनेट इंटेरियर हे समजलं ना की अशा प्रकारचे कुठलेही उदाहरण तुम्ही इझिली सोडू शकता.